सध्या कर्जत तालुक्यात महावितरणाच्या गलथान कारभाराच्या अनेक घटना समोर येतात। याच गलथान कारभारामुळे आज टाकवे गावातल्या बाळाराम काळोखे यांच्या 2 म्हशी विजेची विद्युत प्रवाह करणारी तार पडल्याने जागेवरच गतप्राण झाल्या। यात काळोखे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पशुपालनावर आपली उपजीविका करणारे काळोखे यांच्या 2 दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याने शासनाने लवकरात लवकर आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ते करतायत। कर्जत तालुक्यातल्या टाकवे इथल्या काळोखे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करतात। सकाळी म्हशी पाजून 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडच्या गुराख्याने वंजरवाडी इथल्या माळावर म्हशी चारण्यासाठी नेल्या होत्या। मात्र म्हशी चरत असताना तिथे असलेल्या महावितरणाच्या पोलवरील विद्युत वाहिनीची तार अचानक खाली चरत असलेल्या 2 म्हशींच्या अंगावर पडली। त्यामुळे 2 म्हशी जागीच मृत्यू पावल्या। दरम्यान गुराख्याने प्रसंगावधान दाखवत इतर म्हशींना चालू विद्युत वाहिनीच्या तारेपासून लांब नेलं। त्यामुळे सुदैवाने बाकीच्या म्हशी बचावल्या। दरम्यान 2 म्हशी मृत्यू पावल्याने काळोखे यांचे अंदाजे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान या अगोदर सुद्धा याच ठिकाणी अशा घटना घडून कित्येक गाई म्हशी दगावल्यात। त्यामुळे महावितरणाने या भागातील जीर्ण झालेले पोल आणि विजेच्या तारा बदलाव्यात अशी मागणी इथले ग्रामस्थ करतात। दरम्यान पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत डॉक्टर मिलिंद जाधव यांना संबंधित पशुपालक यांनी घडलेल्या घटनेची माहिती देतात त्यांनी त्वरित पवीय पशुवैद्यकीय दवाखाना कशे इथल्या डॉक्टर शशिकांत थोरात यांना घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पाहणी व चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार डॉक्टर थोरात यांच्या टीमने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पाहणी करून प्राथमिक अहवाल हा पंचायत समिती कर्जत व संबंधित विभागास दिलाय। तसंच पोलीस खात्याच्या वतीने सुद्धा रितसर पंचनामा करण्यात येणार आहे। घटनेनंतर महावितरणकडून तुटलेली लाईन कट करून सदरचा प्रवाह बंद करण्यात आलाय। एकूण 9 म्हशी आहेत। 9 म्हशीपैकी 2 म्हशी आता मरण पावलेल्या आहेत। एक गाई आहे आणि आमच्याकडे एक म्हशी सांभाळण्यासाठी एक आदिवासी आहे। तर तो सकाळी दररोज आमच्याकडे 7 वाजता येतो। म्हशी पाजू आम्ही 6 साडेपाच 6ला म्हशी पाजल्यानंतर त्या म्हशी घेऊन चरायला घेतो। चरायला घेऊन आल्यानंतर म्हशी चरायला लावल्या तेवढ्या क्षणामध्ये ती म्हशींच्या अंगावर एक MSCBची चालू लाईन पडलेली आहे आणि तो म्हशी थरपडतात का म्हणून तो बघायला लांबून बघतोय तो म्हशी जागेवर खलास झाल्यात। बाकीच्या म्हशी त्यांनी कसा तरी बाजूला नेल्या। नंतर बाकीची प्रोसिजर आम्ही चालू केली। पोलीस स्टेशनला साहेबांना भेटून अशी घटना घडलेली आहे। डॉक्टर पशु अधिकारी त्यांना भेटलो, ते स्वतः इथं येऊन पंचनामा केला। पोलीस अधिकारी येऊन स्वतः येऊन तिथे पंचनामा केला। बाकीच्या 2 प्रोसिजर चालू आहेत त्याच्या संदर्भात आणि कधी मोठी घटना घडलेली आहे। ही कमीत कमी 3री घटना या स्पॉटवरती। आणि ह्या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी मनोहर कारले यांच्या 4 म्हशी मेल्या। त्याच्या अगोदरच्या वर्षी चिन्नू भारद्वाज यांच्या 6 म्हशी मेल्या। अशा एकूण जवळजवळ 10-12 म्हशी इथे मेलेल्या आहेत आणि इथं वारंवार आम्ही MSCBला कंप्लेंट करून सुद्धा ते इथल्या वायरी चेंज करत नाही किंवा इथल्या फार्म हाऊस आहेत त्यांना सेपरेट ट्रान्सफॉर्मर टाकायला सांगत नाही। त्यामुळे इथं प्रॉब्लेम सारखा होतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मध्ये 20 तारखेला MSCBवर एक मोठं हे झालं होतं, मोर्चा झाला होता। त्या मोर्चामध्ये सुद्धा MSCBला सांगण्यात आलं होतं, परंतु त्यांचं काही लक्ष नाही आणि त्यांनी आता लक्ष देणं गरजेचं आहे। कारण की हे जर आता म्हशी मेल्या तर एखाद बारीला एखादा जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील? 2.5-1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। तर शासनाने तेवढं भरून द्यायला पाहिजे, कारण जे आमच्या शेजारच्या गावातले जे गृहस्थ आहेत त्यांचा तो धंदा आणि उदरनिर्वाह हा सगळा मशीनवर आहे। एकदम गरीब माणूस आहे तो, तर त्याला नक्की ती भरपाई मिळाली पाहिजे।